दुसरा प्रश्न असा आहे की आपण दादा दोन शेवटचा प्रश्न आहे, एक मे केसेस करणार का आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे, 2100 रुपये करणार, तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? की बहीण योजनेचे ॲप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला, ॲपवर साधारणपणे 1,30,85,85,000 इतके ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000 असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात. मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीनं आपण दिलेलं आहे. मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीनं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल. 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. महाराज, लाडकी बहीणची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली. आज योगायोगाने लक्षवेधी लागली. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच, एकनाथ शिंदे साहेब. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं एवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे. एक, तुम्ही 2100 करणार का? दुसरा प्रश्न, आणि तुमची ॲप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात? म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे. नाही, उत्तर त्यांना देऊ द्या ना. या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लॅरिफाय करते. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन, आपण ॲप, आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यमं लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांनासुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे. आणि KYC साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे. हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे. 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही. आता लवकरच जमा होणार आहे. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले. महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले. जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील. आत्ताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले. किती पैसे वाटप झाले? 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले का 4200 रुपये वाटप झाले? पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे.
त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका. सर्वात अगोदर बघू शकता 2100 + 2100 म्हणजे 4200 रुपये सुद्धा जमा झालेले आहे. आता कोणाला 4200 रुपये भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. पूर्ण आर्टिकल आलेला आहे. सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे. खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार. मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले. सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील आणि असं याला कोई अट नाही, कुठलीच नाही. सर्व महिलांना पैसे मिळाले आहेत. अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. आज आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे. आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले. सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही. आता सर्वात पहिला जिल्हा आहे तो यवतमाळ. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. यवतमाळमध्ये आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहितच आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा झालेले आहेत. अगदी बरोबर ऐकताय. लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पाठवण्यात आलेला आहे. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. दुसरा जिल्हा आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 हप्त्याचे पैसे एकत्र पाठवण्यात आलेले आहे. याचा GR नुकताच आलेला आहे. तुम्हाला माहितच असेल 8 तारखेला याचा GR आला होता. तर त्यानंतर तुम्हाला आता पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. याला सुरुवात झालेली आहे. सकाळी 11 वाजेपासून याची सुरुवात झालेली आहे. तर जवळपास आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले असतील. तर बघा तुमचं फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता. पुढचा जिल्हा आहे तो अमरावती. आता जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास बहिणींची संख्या आहे 2.45 लाख लाडक्या बहिणी आहेत. तर 2,45,000 लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहे लाडकी बहीण योजनेच्या आणि त्यांना पैसे जमा झालेले आहे 2 हप्त्याचे 1500 + 1500 3,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर आता लाडकी बहीण योजनेची KYC केली नसेल तर KYC करण्यासाठी आता एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे. जर अजून तुमची KYC बाकी असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. बघा त्यामध्ये काय फरक झालेला आहे की भरपूर असे ऑप्शन आता एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे तुमचा जर फॉर्म भरला गेला असेल तर तुम्ही त्याला आता एडिट करू शकता. एडिट करू शकता म्हणजे त्याला तुम्ही चेंज करू शकता. तुमच्याकडनं चुकून काही माहिती टाकली गेली असेल तर तुम्ही त्याला आता रिचेकिंग करू शकता. एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. मी त्यावर पूर्ण डिटेलवर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आपल्या आयकॉनवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. KYC तुम्हाला लगेच तो व्हिडिओ दिसून जाईल आपल्या चॅनलवर. तर बघा त्यामध्ये काय काय फरक करण्यात आलेला आहे. ते सर्वात प्रथम जो फरक करण्यात आलेला आहे तो अगदी सोपा आहे की ज्या बहिणींचे लग्न झालेलं आहे आणि पती वारले असतील, काही घटस्फोट विधवा असतील अशा बहिणींसाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे. आता तिथं 3 ऑप्शन देण्यात आलेले आहे. तिघांपैकी तुम्ही कुठलेही यूज करू शकता. जे तुमच्यासाठी योग्य असेल ते तुम्ही पर्याय निवडू शकता. बघा आता या 2-3 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे जमा झालेले असतील. तर बघा पुढची बातमी आहे. पुढच्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. 4था जिल्हा आहे तो नाशिक. तुम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर येतो पुणे जिल्हा. आता पुणे जिल्ह्यामध्ये बहिणींची संख्या जास्त असल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,000 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत. ठीक आहे. GR आल्यानंतर भरपूर दिवस बहिणींनी वाट पाहिली पण अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि 3,000 रुपये एकत्र जमा करण्यात आलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही नंदुरबारमध्ये जरी राहत असाल तरी देखील तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. तर तुम्ही या 6 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा पुढील जिल्ह्यांची नावं बघा. तर बीड जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे कंप्लीट झालेले आहे वाटप. त्यानंतर येतो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर येतो कोल्हापूरमध्ये सुद्धा आज पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या
लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता वाटप होतोय, तर जिल्ह्यांची जी नावं आलेली आहे, या जिल्ह्यांमध्ये कदाचित जरी तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल, हप्ता जर भेटला नसेल तर तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतात. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये. आज पहिला टप्पा कंप्लीट होतोय, तर कदाचित तुम्हाला उद्या सुद्धा मिळू शकता किंवा परवा सुद्धा भेटू शकता. असं नाही की तुम्हाला पैसे आले नाही, तुम्ही या जिल्ह्यात राहता, 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होत राहता. तर 3 टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये आले नाही तर दुसऱ्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर होतात आणि एका वेळेस सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस पैसे पाठवायला प्रॉब्लेम येतो आणि ते प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला 3 दिवसाचा कालावधी देण्यात येतो. GR मध्ये पण स्पष्ट दिलेलं असतं की 3 दिवसाचा कालावधीमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर बघा, आता पुढे जिल्ह्यांची नावं पाहूया आपण. बघा, पुढे जिल्ह्यांची नावं इथे पाहू शकता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील हप्ता जमा झाला असेल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मात्र कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता. बघा, शेवटतील 3 जिल्ह्यांची नावं आहे. नागपूरमध्ये जमा झालेले आहे, चंद्रपूर मध्ये झालेले आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तरी देखील पैसे जमा झालेले आहेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांच्या यादी आहे. 36 जिल्ह्यांपैकी आज या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे कंप्लीट झालेले आहे. वाटप कंप्लीट नाही म्हणता येणार, कदाचित या जिल्ह्यांपैकी काही तालुक्यांमध्ये अजूनही बाकी असेल तर 3 टप्प्यात जमा होतात. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे 3 टप्प्यांपैकी कधी कोणत्याही टप्प्यात तुम्हाला पैसे वाटप होऊ शकतात. तर यामध्ये काय काय फरक करण्यात आलेला आहे, तुम्ही जर अजून केवायसी केली नसेल तर केवायसी नक्की करून घ्या. 31 डिसेंबर पर्यंत याची मुदत आहे आणि तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्ही ऑप्शन सुद्धा बघू शकता. त्यामध्ये भरपूर ऑप्शन देण्यात आलेला आहे. जे योग्य पर्याय असेल ते निवडा. घाई गडबड करू नका. केवायसी करताना तुम्ही मोबाईलवर करा. जर समजत नसेल तर CSC सेंटरला जाऊन तुम्ही केवायसी करू शकता. आता यामध्ये भरपूर फरक होतोय. CSC सेंटरला जाऊन तुम्ही जर तुमचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्याला एडिट करू शकता का? जर तुम्ही सबमिट केला नसेल तर तुम्ही त्याला एडिट करू शकता आणि सबमिट केला असेल तर त्याला एडिट करू शकत नाही, असं त्या GR मध्ये दिलेला आहे. तो आपल्याला तुम्ही वेबसाईटवर जायचं, लाडकी बहीण योजना वेबसाईट, त्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व डिटेलवर माहिती मिळून जाईल. आता या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल, तुम्हाला जर हप्ता जमा झाला असेल, कमेंटमध्ये नक्की सांगा. हप्ता जमा झाला असेल तर हो म्हणा, नाही झाला असेल तर नाही म्हणा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.